आकडेवारीचा केला. ॲपवर साधारणपणे 1,34,85,000 इतके ॲप्लिकेशन्स आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते 1,06,00,000 असं दोन्ही बायफर्केशननी हे 2,43,00,000 आहेत आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ॲप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात. लाडकी बहीणची चर्चा काल कुठलंही कारण नसताना मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात उपस्थित केली. आज योगायोगाने लक्षवेधी लागली अध्यक्ष महाराज. माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज आणि ज्यांनी सुरू केलेली होती ते सभागृहात आहेतच एकनाथ शिंदे साहेब. फेवरेट योजना कुठली तर माझी लाडकी बहीण योजना ही सगळ्यात आवडती योजना. मुख्यमंत्री म्हणून तुमचा भाऊ एकनाथ शिंदे तिथं बसला होता आणि सगळ्यांचे खोडे आडवे तिडवे करून ही योजना सुरू केली. आणि मी हेही सांगतो की कुणाचाही माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. राज्य सरकारने राज्यातील सगळ्या पात्र लाडक्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे. लाडक्या बहिणींना अजूनही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये अजूनही त्यांच्या बँक खात्यात आलेले नाहीत आणि यावरतीच आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे. आता या बातमीमध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3,000 रुपये हे त्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार याच्या संदर्भातील अपडेट आलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना आता त्यांचा रक्कम त्यांच्या बँक खात्यात कधी येईल याच्या संदर्भातील सगळ्यात मोठी अपडेट आज आलेली आहे. या संदर्भातील महाराष्ट्र शासनाने एक GR जाहीर केलेला आहे आणि या GR मध्ये सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाने दिनांक 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:15 टायमिंगला हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आता या शासन निर्णयाचा विषय काय आहे? हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याच्या लाडक्या उपमुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना आज सकाळी मोठी आनंदाची बातमी दिली असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत 17 व 18 हप्ता कधी लाभार्थ्यांच्या ज्या लाडक्या बहिणी असतील त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे याची निश्चित तारीख जाहीर करण्यात आली असून आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी अत्यंत आनंदाची बातमी सांगण्यात आता आनंद होत आहे की लाडक्या बहिणींना येत्या दिवसामध्ये आता त्यांचा योजनेअंतर्गतचा हप्ता लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींना निश्चित तारखेला प्रत्येक 3,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होणार. म्हणजे शेवटी आपल्याला राज्य सरकारने तारीख दिलेली आहे की लाडक्या बहिणींना 4,500 रुपये या दिवशी मिळतील, 3,000 रुपये या दिवशी मिळतील आणि उरलेले 1,500 रुपये कोणत्या तारखेला मिळतील याच्या संदर्भातील सगळ्यात मोठी अपडेट आहे. पण या ठिकाणी खाली सविस्तर जिल्ह्यांची नावे व त्या जिल्ह्यामध्ये हप्ता केव्हा जमा होईल यांच्या तारखा देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे टोटल 36 जिल्ह्यांची खाली नावे आहेत आणि 36 जिल्ह्यांमध्ये केव्हा केव्हा लाडक्या बहिणींना टोटल 5,330 रुपये मिळतील याच्याबद्दलची अपडेट आहे. आता लाडक्या बहिणींनी सविस्तर हा GR पाहायचा आहे आणि GR कसा डाउनलोड करायचा ते देखील तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये समजणार आहे. सगळ्यात अगोदर लाडक्या बहिणींनी कमेंट करायची आहे त्या कोणत्या जिल्ह्यामधून आहेत, कोणत्या तालुक्यामधून आहेत, जेणेकरून आपल्याला कळेल सगळ्यात जास्त लाडक्या बहिणी कोणत्या जिल्ह्यामधून आहेत. आता लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी काय आहे की राज्यातील कोट्यावधी लाभार्थी लाडक्या बहिणींसाठी आज अत्यंत आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली असून येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून लाडक्या बहिणींना मोठे आर्थिक गिफ्ट देण्यात येणार आहे. आणि हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज सकाळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्वाची घोषणा केली असून या घोषणेमुळे राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आता महिलांना प्रश्न असेल की नेमकी काय नवीन अपडेट आणलेली आहे, तर लाडक्या बहिणींनो तुमचं नशीब चमकणार आहे. तुमच्यासाठी बंपर लॉटरी लागलेली आहे कारण राज्य सरकारने केलेल्या या घोषणेनुसार लाडक्या बहिणींना या महिन्यात तब्बल 5,500 रुपयांचा लाभ मिळणार असून हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात महाडीबीटी द्वारे जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला आधार बँक लिंकिंग नाही आहे अशा लाडक्या बहिणींना महाडीबीटी द्वारे पैसे मिळणार नाहीत आणि लवकरात लवकर त्यांनी आपलं आधार बँकिंग लिंक करून घ्यायचं आहे. आता या निर्णयानुसार सर्वप्रथम राज्यातील पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा प्रलंबित हप्ता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. आता तुम्हाला कळालंय की डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येतील, पण नक्की तारीख काय असेल ते देखील टोटल 36 जिल्ह्यांच्या नावासहित तारीख जाहीर झालेली आहे. ते देखील तुम्हाला या
शासन जी आर मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे कोणीही हा शासन जी आर अर्धवट सोडून जाणार नाही, शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आता यानंतर दुसऱ्या टप्प्यात लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचा महत्वाचा हप्ता देण्यात येणार असून हा हप्ता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा मकर संक्रांत सणाच्या अगोदर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे याशिवाय उर्वरित 830 रुपये हे अतिरिक्त लाभ स्वरूपात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मकर संक्रांतीच्या अगोदर कोणत्याही दिवशी महाडीबीटीच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जातील. याची अपडेट लाभार्थी महिलांनी घ्यायची आहे. ऐकून लाडकी बहीण योजनेअंतर्गत या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींना 5,330 रुपयांचा मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून सणासुदीच्या काळात घर खर्च, सणाची तयारी व कुटुंबाचा गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. आता या शासनाच्या निर्णयामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचं वातावरण झालेलं आहे. आता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे की योजनेअंतर्गत हे जे तुम्हाला 5,330 रुपये येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये सगळे जमा होणार आहेत, याचा तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी उपयोग करणार आहात. आता तुम्ही मकर संक्रांतीसाठी उपयोग करणार की तुमच्या घरातील आर्थिक खर्चासाठी उपयोग करणार हे नक्की सांगा. आणि तुम्हाला खरंच या योजनेतील हप्त्याची गरज आहे की नाही हे आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये कळणार आहे. आता लाडक्या बहिणींनो, 5,330 रुपये यासाठी तुम्हाला खालील जिल्हे पात्र राहणार आहेत आणि त्यांना दिलेल्या तारीख आणि दिवशी हा लाभ त्यांच्या बँक खात्यात हस्तांतर करण्यात येणार आहे. आता आपण टोटल 36 जिल्ह्यांची नावं पाहणार आहोत, ज्यामध्ये कोणकोणत्या लाडक्या बहिणींना कोणत्या दिवशी पैसे मिळतील याची अपडेट त्यामध्ये दिलेली आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण सगळे अपडेट पाहू, पण आत्ताच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीच्या मात्र बहिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये हप्ता केव्हा वाटप होईल याची अपडेट मिळणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मुंबई शहर पहिल्यामध्ये आहे. यामध्ये 27 डिसेंबर, 3 जानेवारी आणि 10 जानेवारी या 3 दिवसांना 1,500 रुपये, 3,000 रुपये आणि 830 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे. त्यानंतर पुढील मुंबई उपनगर आहे. यामध्ये 28 डिसेंबरला 1,500, 4 जानेवारीला 3,000 आणि 11 जानेवारीला 830 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होतील. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी ज्या 29 डिसेंबरला त्यांना 1,500, 5 जानेवारीला 3,000 आणि 12 जानेवारीला 2026 ला तुम्हाला या ठिकाणी 830 रुपये हे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये 27 डिसेंबरला सगळ्यात अगोदर 1,500 जमा होतील. त्यानंतर 3 जानेवारीला 3,000 रुपये जमा होतील आणि 9 जानेवारीला 830 रुपये त्यांच्या बँकेत जमा होणार आहेत. त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये 28 डिसेंबरला 1,500 जमा होतील, 4 जानेवारीला 3,000 जमा होतील आणि 10 जानेवारीला 830 रुपये जमा होतील. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 29 डिसेंबरला 1,500 रुपये जमा होतील, 5 जानेवारीला 3,000 रुपये जमा होतील आणि 11 जानेवारीला या ठिकाणी 830 रुपये जमा होणार आहेत. पुढील म्हणजे सिंधुदुर्ग, 30 डिसेंबरला 1,500, 6 जानेवारीला 3,000 आणि 12 जानेवारीला 830 रुपये असे एकत्रित लाडक्या बहिणींना 3 हप्त्यामध्ये हे पैसे मिळतील. त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये 27 तारखेला 1,500, 3 तारखेला या ठिकाणी 3,000 आणि 10 तारखेला 830 रुपये हे त्यांच्या बँकेत जमा होणार आहेत. त्यानंतर पुढील जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये 28 डिसेंबर, 4 जानेवारी आणि 11 जानेवारी या 3 दिवसांना त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यानंतर सांगलीमध्ये 29 डिसेंबर, 5 जानेवारी आणि 12 जानेवारी या 3 आर्थिक दिवसांमध्ये त्यांना हा हप्ता मिळणार आहे. त्यानंतर पुढील जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, यामध्ये 30 डिसेंबर, 6 जानेवारी आणि 13 जानेवारी या दिवशी त्यांना हप्ता मिळणार आहे. आता लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत सगळे जिल्हे पाहायचे आहेत, कारण या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. आणि जर यामध्ये जिल्ह्याचं नाव आलं नाही तर तुम्हाला लाभार्थी महिला म्हणून ओळखलं जाणार नाही. आता कोल्हापूरमध्ये सगळ्यात अगोदर 27 डिसेंबर, 3 जानेवारी आणि 9 जानेवारीला तुमचा लाभ बँकेत पाठवला जाईल. त्यानंतर 28 डिसेंबर, 4 जानेवारी आणि 10 जानेवारी या दिवशी लाभार्थ्यांना त्यांची रक्कम खात्यात जमा होईल. त्यानंतर पुढील म्हणजे अहिल्यानगर, सगळ्यांचं लाडकं अहिल्यानगर, 29 डिसेंबर, 5 जानेवारी आणि 11 जानेवारी यांना 5,330 रुपये या 3 तारखेला त्यांच्या खात्यात जमा होतील. पुढील जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 30 डिसेंबरला 1,500. त्यानंतर पुढचा हप्ता आहे तो म्हणजे 6 जानेवारीला 3,000 आणि 12 जानेवारीला 830 असे त्यांच्या बँकेत जमा होतील. त्यानंतर पुढील जिल्हा म्हणजे नंदुरबार, 27 डिसेंबर, 3 जानेवारी आणि 9 जानेवारी अशा 3 आर्थिक दिवसांमध्ये त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होईल. आता लाडक्या बहिणींनो, इथून पुढे आपले टोटल 30 ते या ठिकाणी 25 जिल्हे बाकी आहेत आणि या 25 ते 30 जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला पीडीएफ स्वरूपात देणार आहे. आता या पीडीएफ ही जी जीआर आहे, या जीआर ची पीडीएफ कशी डाउनलोड करायची, तर सगळ्यात अगोदर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनल आपल्या नाव आहे झकास आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील आपल्या चॅनलचं नाव
नाव पाहायला मिळेल, त्यावरती क्लिक करून मी आत्ताच हा GR त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे. तुम्ही हा GR ओपन करा आणि तुम्हाला याच्या संदर्भातील सगळी माहिती त्या GR मध्ये पाहायला मिळेल. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न आहेत की नाही ते सांगा. हवे असल्यास तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. मी तुम्हाला इथे स्क्रीनशॉट देखील उपलब्ध करून देणार आहे, त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉटचा देखील फायदा घेऊ शकता जर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला जॉईन होता आलं नाही तर. पण लाडक्या बहिणींनी एक नोंद घ्यायची आहे की वरील दिलेल्या तारखांमध्ये 2 ते 3 दिवसांचा फरक होऊ शकतो. तसेच एखादी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असल्यास तिला लाभ मिळणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर KYC पूर्ण करून आपण पात्र आहात की अपात्र याची खात्री करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. लाईक केले नसेल तर लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा, कारण योजनेअंतर्गत तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणि खरी बातमी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते.